हेअर क्लिप वापरताना काळजी घेतली पाहिजे याबद्दलच्या अनेक रील्स आपण सोशल मीडियावर पाहिल्याच असतील. मात्र याच हेअर क्लिपमुळे एक तरुणी तब्बल 5 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून आहे. ऑगस्ट महिन्यात श्रुती जमदाडे ही आपल्या पती रोहित सोबत दुपारच्या दरम्यान एका कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. तेव्हा पावसाळा असल्यामुळे पाऊस आणि जोराचा वारा येत होता. तेव्हा बाईकवर बसण्यापूर्वी श्रुती यांनी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला असताना वाऱ्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. त्या खाली पडताच त्यांना त्यांच्या केसाचा क्लिप लागला आणि त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर श्रुती 4 दिवसांनी शुद्धीत आल्या, पण यामध्ये फक्त बोटांची त्यांची हालचाल झाली. मात्र त्यानंतर गेल्या 5 महिन्यांपासून श्रुती बेशुद्ध अवस्थेतच आहे आणि या दरम्यान त्यांना असंख्य शारीरिक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागलंय. यामध्ये फुफ्फुसांचं इन्फेक्शन त्यांना झालं, त्यावरही उपचार झाले आणि आतापर्यंत श्रुती यांच्यावरील उपचारासाठी 9 लाखाहून अधिक खर्च झालेला आहे. तर आता पुढील उपचारासाठी श्रुती यांना पुनर्वसन केंद्रात सुद्धा न्यायचं आहे. त्यासाठी त्यांना अजून आर्थिक सहकार्याची सुद्धा गरज भासतीये. दरम्यान या सगळ्यात रोहित जमदाडे हे श्रुतीसोबत सावलीसारखं त्यांना जपण्याचं आणि त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत. डॉक्टरांनी अद्याप काहीही स्पष्टपणे सांगितलं नसलं तरीही रोहित यांचा पूर्ण विश्वास आहे की श्रुती या परिस्थितीवर सुद्धा मात करून लवकरच बरी होईल. त्यामुळे सगळ्यांनीच हेअर क्लिप वापरताना याची नक्कीच काळजी आणि दखल सुद्धा घेतली पाहिजे.